आजच्या ह्या प्रेस कॉन्फरन्सात तुमच्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींचे स्वागत करता। हांव सिद्धेश नायक, अध्यक्ष उत्तर गोवा जिल्हा पंचायत। आज म्हज्या बरोबर आसात सौ आरती बांदोडकर, ज्यो महिला मोर्चाच्यो अध्यक्ष आसात गोवा प्रदेश, तशेंच आमचे पार्टीचे स्पोक्सपर्सन गिरीराज वेर्णेकर। आज प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण लोकसभा इलेक्शन्स लागीं पावल्ले आसात आनी ह्या सगळ्या हितूंतल्यान प्रचार हो नेटान स्टार्ट जाल्लो आसा। भारतीय जनता पक्ष दोन्ही सिटांचेर, नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा ह्या दोन्ही सिटांचेर भरभरून प्रतिसाद भारतीय जनता पक्षाच्या दोन्ही कॅन्डिडेटांक मेळत आसात आनी ह्या सगळ्या हितूंतल्यान खंय तरी आज काँग्रेस किंवा इंडी अलायन्स, सो कॉल्ड अलायन्स जी आसा ती म्हाका दिसता खंय तरी बॅक फुटार गेल्ली आसा आनी हे ह्या सगळ्या हितूंतल्यान भारतीय जनता पक्ष एक पॉझिटिव्ह अजेंडा घेवन फुडें सरता। आज ज्या तरेन फाटले 2 टर्म काँग्रेसीचो नेगेटिव्ह अजेंडा, काँग्रेसीचो नेगेटिव्ह अप्रोच आणि ह्याच नेगेटिव्ह अप्रोचाच्या कारणान ज्या तरेन तांकां तांची सिटाची कमी जायत गेली लोकसभेत आणि ह्या इलेक्शनाक म्हाका अशें दिसता की काँग्रेस, हांवें फाटल्या फावटी म्हणिल्लें की काँग्रेस एक रिजनल पार्टी म्हणून उरपाक शकता। भारतीय जनता पक्ष आणि आमचे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी आणि या देशाचा जो चौफेर विकास केलो फाटल्या 70 वर्सांत जे जावना त्या फाटल्या 10 वर्सांत जाल्लें आसा। आमचे पहिले पंतप्रधान भारतीय जनता पक्षाचे भारतरत्न स्वर्गीय श्री अटल बिहारी वाजपेयी हांणी जो विचार आणि जे काम आपल्या केंद्रान स्टार्ट केल्लें, कारण भारतीय जनता पक्ष हो सदांच नेशन फर्स्ट, पार्टी नेशन सेल्फ लास्ट ह्या हाचेर चलता आनी म्हाका अशें दिसता की देशाचो चौफेर विकास जेन्ना अटलजी पंतप्रधान आशिल्ले तेन्ना गोल्डन क्वाड्रँगल सारको प्रोजेक्ट ज्या हातूंतल्यान देशाक चारूय सायडीच्यान कनेक्टिविटी, रोड कनेक्टिविटी मेळची हाचो प्रयत्न जाल्लो आनी अशा प्रकारचे भरपूरशे प्रोजेक्ट, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आसत, गांवांनी रस्तो पावोवपाचो एक प्रयत्न आसत, हे सगळे जे प्रोजेक्ट्स आसात हे खंय तरी फुडल्या लेवलाक फुडें व्हरपाचें काम जें आसा तें माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांणी केल्लें आसा। नरेंद्र मोदी हांणी सांगलें की सबका साथ सबका विकास आणि दुसऱ्या टर्माक सबका विश्वास आणि सबका प्रयास, म्हणजे सबका साथ, सगळ्यांचा साथ घेऊन सगळ्यांचा विकास, तातूंतच सगळ्यांचा विश्वास जो आसा तो भारतीय जनता पक्षाचेर आज वाडलेलो आसा। आज ऑपोजिशन जे आसा ते धर्म आणि जातीच्या नांवार राजकारण करता, पण माननीय पंतप्रधानांनी सांगलें की आमच्या भारतान, आमच्या देशान जर जाती आसत तर ते 4च जाती आसात। तातूंत युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या 4 हांचेर आमी जर हांचो विकास केलो जाल्यार देश नक्कीच सशक्त आणि स्वयंपूर्ण जातलो। आज केंद्रान भारतीय जनता पक्षाचे सरकार फाटली 2 टर्म आसा, तशेंच गोंयान माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांच्या नेतृत्वा सकल गोंयचे सरकार खूब बरें काम करता। आज हे डबल इंजिनचे सरकार आसा, ह्या डबल इंजिनच्या सरकारान गोंयान जो विकास केल्लो आसा आणि खासदार श्रीपाद नाईक हे फाटली 25 वर्सां जे 3 टर्म तातूंतले ते मंत्री आसात, ह्या सगळ्या हांच्या टेन्युअरान जो आसा खूब गोंयचो खूब विकास जाल्लो आसा। तातूंत मोपा एअरपोर्ट आसत, आमचे अटल सेतू आसत, नवीन जुवारी ब्रिज आसत, तातूंत वॉटर स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आसत जे मिरामार जाल्लें आसा, दोनापावल जाल्लें आसा, सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल जे GMCचें आसा, हायूज हॉस्पिटल जे धारगळ जाल्लें आसा,
अशा प्रकारचे मोठे प्रकल्प तांच्या टेन्युअरान उत्तर गोंयांत आनी पूर्ण गोंयांत जाल्ले. तशेंच वेळगे हांगा डिस्ट्रिक्ट आयुश हॉस्पिटल आसत किंवा मडगांव हांगा साउथ गोवा डिस्ट्रिक्ट आयुश हॉस्पिटल आसत. अशा प्रकारचे खुबशे प्रोजेक्ट जे आसा तातूंत 6 लेनिंग ऑफ हायवेज जाले केंद्राच्या मदतीन. आनी ह्या सगळ्या हातूंतल्यान गोंयाक जी कनेक्टिविटी मेळ्ळी त्या हातूंत म्हाका अशें दिसता की गोंयचो विकास इन्फ्रास्ट्रक्चर वायज आनी लॉजिस्टिकली हो खूब मोठ्या प्रमाणात जाल्लो आसा. आज ऑपोजिशन भारतीय जनता पक्षाक टार्गेट करता की साउथ गोवाचो कॅन्डिडेट ताणें डिक्लेअर करूनाशिल्लो. आनी जेन्ना साउथ गोवाचो कॅन्डिडेट डिक्लेअर जालो आमचे 2 राउंड कंप्लीट जाले उत्तर गोंयांत आनी दक्षिण गोंयांत. आनी काँग्रेस जे आसा तांकां आपले कॅन्डिडेट डिक्लेअर करपाक लागून 14 आनी 15वे लिस्ट पर्यंत वाट पळोवची पडली. हाजे उत्तर काँग्रेसीन दिवपाक जाय की जर तर काँग्रेस गोंयांत स्वताक स्ट्रॉंग आसा अशें म्हणटा, ऑपोजिशन स्ट्रॉंग आसा अशें म्हणटा आनी शेवटी जर तांचे अलायन्स पार्टनरूच तांचेर विश्वास दवरिना जाले, कोणाचो फोन उखलिना म्हणटाले, अशा प्रकारचे भरपूरशे तांची जी आसा ती सगळी भायर सरपाक लागली. तांचो एक अलायन्स पार्टनर आसा आम आदमी पार्टी. आज आम आदमी पार्टीचे जे कन्व्हिनर आसत किंवा तांचे जे आमदार आसत ते खूब मोठी बातां उलयतात. म्हाका फक्त तांकां एक विचारपाचें आसा की पंजाबान जी आम आदमी पार्टी आसा थंय अलायन्स आसा काय? तुम्ही इंडी अलायन्स जे म्हणटा, सो कॉल्ड तुमचो अलायन्स जो म्हणटा, पंजाबान इंडी अलायन्साचो स्टेटस कितें आसा? आम आदमी पार्टी काँग्रेसीक ते सीट दिल्या जाल्यार कितले दिल्या? दिवना जाल्यार कित्याक दिवना? म्हणजे अलायन्स हो तुमकां ज्या जाग्यार तुमचो फायदा जाता थंय ते अलायन्स. हाजें उत्तर आम आदमी पार्टीन आनी इंडी अलायन्सान दिवपाची गरज आसा. आज तांचो आनी एक घटक तृणमूल काँग्रेस. आज तृणमूल काँग्रेस तांकां सोडून सिंगल कित्याक फायट करता हाजेरूय तांचे उत्तर येवपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आज काँग्रेस सेक्युलरिझमा बद्दल किंवा नॅशनलिझमा बद्दल खूब उलयतात. म्हाका एकूच विचारपाचें आसा, जेन्ना डीएमके सारके अलायन्स तांचे अलायन्स डीएमके सारके जेन्ना सनातन धर्माचेर आघात करता, सनातन धर्माक खंय तरी डिस्ट्रॉय करपाचे स्टेटमेंट्स करता, तांचो एक एमपी जो आसा तो खंय तरी ह्याच देशाचे 2 देश जावपाचे नॉर्थ आनी साउथ अशा प्रकारचे स्टेटमेंट करता, तेन्ना इंडी अलायन्साचो एकूय लिडर जो आसा किंवा काँग्रेसचो जो हो लिडर आसा राहुल गांधी हो तोंडांतल्यान एक ब्र काडिना. हाजेर तांणी क्लियर येवपाची गरज आसा. म्हणजे आज फक्त काँग्रेस जी आसा ती फक्त मतांक लागून आनी मायनॉरिटी अपीजमेंट करून आपले जे स्थान आसा ते खंय तरी साबूत दवरपाक सोदता काय हाजेर विचार करचो पडटलो. आज म्हाका अशें दिसता की खंय तरी लोकांनी ठरयल्लें आसा की काँग्रेस जी आसा ती फाटली 10 वर्सां ज्या तरेन काँग्रेसीचो सगळो जो कारभार आसा तो पळोवन अशें दिसता की काँग्रेस एक ऑपोजिशन पार्टी सुद्धा तांची ऑपोजिशन पार्टी जावपाची सुद्धा म्हाका दिसता तांची लायकी ही उरलेली ना. आनी म्हणून काँग्रेसीक ह्या देशांतले लोक हे रिजेक्ट करतले ह्या इलेक्शनाक. हे काळ्या दगडावरची रेश आसा अशें म्हाका दिसता. काँग्रेस भारतीय जनता पक्षाचेर आरोप करता की आमी कॉन्स्टिट्यूशन चेंज करता अशें एलिगेशन्स काँग्रेस परत घालता. हांव तुमकां सांगपाक सोदता टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज पंडित नेहरू आशिल्लो तांणी 17 फावटी कॉन्स्टिट्यूशन चेंज केलें, अमेंडमेंट केल्लें आसा. इंदिरा गांधीन 28 फावटी अमेंडमेंट केल्लें आसा कॉन्स्टिट्यूशन. राजीव गांधीन 10 फावटी अमेंडमेंट केल्लें आसा. सोनिया गांधी जेन्ना
काँग्रेस अध्यक्ष आशिल्ली आणि मनमोहन सिंग जेन्ना प्रायम मिनिस्टर आशिल्ले जवळ 7 फावटी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे ह्या देशांत जाल्ले आसा आणि हे सगळें सोडा हेच्या फुडें वचून जे प्रिएम्बल आसा हे काँग्रेसीन चेंज केल्लें आसा प्रिएम्बल हो कॉन्स्टिट्युशनाचो आत्मो आमी म्हणटात तो सुद्धा चेंज करपाची एक वायट कृत्य जें आसा तें काँग्रेसीन केल्लें आसा आणि हे सगळें करता आसतना म्हाका दिसता काँग्रेस आपल्या शब्दाचेर केन्नाच रावल्ली ना तांचो जो तेलंगणाचो चीफ मिनिस्टर आसा ताणें म्हणलें की आमी तेलंगणाक गुजरात मॉडेल हाडटले ऑन द अदर हँड काँग्रेस आज सांगता की आमी गुजरात मॉडेल रिजेक्ट करतात तर तांणी आपले जे स्टँड आसा ताचेर क्लियर येवपाची गरज आसा आणि मागीरूच म्हाका दिसता की लोक जे आसा तांचेर विश्वास दवरतले आज काँग्रेसीन साऊथ गोंयचो जो तांचो कॅन्डिडेट आसा तो खूब काँग्रेस आयडियोलॉजीचेर उलयता स्वताक ताणें पयलीं काँग्रेस कितें तें ताणें समजून घेवपाक जाय अशें म्हाका दिसता आम आदमी पार्टीचे जे आमदार आसा बेन्झी वेगस ताणें एक स्टेटमेंट केलो की 70% गोवन्स आर अगेन्स्ट भारतीय जनता पार्टी पण आज भारतीय जनता पक्षाचे जवळजवळ 30च्या वयर 30 आमदार आमच्या गोंयांत आसा हे तांणी अंडरस्टँड जावचें पडटलें आणि त्या लॉजिकान जर आमी वचत जाल्यार म्हाका दिसता आप गॉट ओनली 6% वोट्स इन असेंब्ली इलेक्शन्स पण 94% गोवन्स आर अगेन्स्ट आप हाजें तांणी उत्तर दिवचें आणि हे सगळें करता आसतना खंय तरी अलायन्स इंडिया अलायन्स जेन्ना आमी म्हणटा हे अलायन्स आसा तें सारकें आसा की ना हाजेर एक मोठो क्वेश्चन मार्क निर्माण जाता कारण हो जो तांचो साऊथ गोवा कॅन्डिडेट आसा ताणें आम आदमी पार्टीचो जो कन्व्हेनर आसा ताका एकदां ब्रोकर म्हणिल्लो आणि आज हे सगळें विसरून हे सगळे जे आसा ते बरोबर आयिल्ले आसा पण हांकां आयडियोलॉजी लागता काय ना होय प्रश्न गोंयकारांनी ह्या इंडिया अलायन्स वाल्याक विचारचो पडटा आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान म्हाका अशें दिसता की भारतीय जनता पक्ष तो पॉझिटिव्हली एक पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन फुडें सरत आसा आमचे दोन्ही जे कॅन्डिडेट्स आसा तांचो प्रचार हो दोन्ही मतदारसंघांनी 2 राउंड कंप्लीट करपाक पावल्लो आसा आणि लोकांचो भरभरून प्रतिसाद हो आमकां मेळटा आणि नक्कीच दोन्ही सीट आमी मोठ्या मार्जिनान दोन्ही सीट भारतीय जनता पक्ष जिखतले आणि जी आमी घोषणा दिता अबकी बार 400 पार ह्या 400 पारान गोंयचे हे दोन्ही सीट मोठ्या मताधिक्यान फिर एक बार मोदी सरकार माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हांकां परत एकदा पंतप्रधान करपाक लागून आमचे दोन्ही सीट केंद्राक गोंयचे लोक धाडटले हातून मात्तूय दुबाव धन्यवाद. नमस्कार. तशें आमकां खबर आसा की आमी साऊथ गोवा म्हणल्यार साऊथ गोवाचे कॅन्डिडेट हे विद्यार्थी हांच्यांनी एक स्टेटमेंट केलो आणि हेचेरच हांव उलोवपा खातीर आयज हांगासर उपस्थित आसा. आमी पळयल्लें आसा हे लोकसभेचे इलेक्शन आसा आणि ह्या इलेक्शनाक आमची दोन्ही कॅन्डिडेट आसा हेंच्यांनी बरे भशेन पूर्ण ह्या साठी आपलो प्रचार जो आसा तो चालू केल्लो आसा आणि हेतून आमी पळयता आसतना पळयल्लें आसा की आमचे जेन्ना आमचे कॅन्डिडेट किंवा आमचे गोंय जे आसा हेच्या खातीर कोण तरी एक वायट कितें तरी स्टेटमेंट करता आणि हेचेर आमी निश्चित करपा खातीर आयज हांगासर उपस्थित आसा. आमी अशें स्टेटमेंट आयकलो की गोंय जे आसा ते रेप कॅपिटल ऑफ इंडिया अशें तांच्यांनी म्हटलें. दुसरो जो स्टेटमेंट तांच्यांनी केलो तो म्हणल्यार
गोयचे जे फेस्टिवल आसा ते म्हणटा ते विदाउट ड्रग्स घेतल्या शिवाय जायना. आपले राजकारण करपा खातीर किंवा आपले कितें तरी कोणी शिजोवन घेवपा खातीर गोयचे नांव बदनाम करचे न्हू हे हांव तांकां शिटकावपाक सोदतां. कारण गोंय जे आसा हे गोंय आमचे पयलींसून संस्कृतायेन जे घडलेले आसा आनी अशें आमचे खंयचेच फेस्टिवल आसा हे ड्रग्सान केन्नाच जाल्ले ना. किंवा आमची जी भयणी आसा हेंकां मिसगायड करपाचे कोणीच प्रयत्न करचे न्ही. कारण आमी पळयल्लो आसा भाजपा सरकार हो महिलां खातीर खूबशे अशें काम करता आनी आयज आमी पळयल्लें आसा की कशा पद्दतीन प्रत्येक बारकायेन विचार करून गोरगरिबांचो विचार करून भाजपा सरकारान मुखार पावल घेतलें आसा. आयज आमी पळयता जाल्यार उज्ज्वला स्कीम आसत. उज्ज्वला स्कीम जी आसा ही आमच्या महिला भगिनीं खातीर काडली आसा. कारण कितें तर ही जी भयण आसा ही दुरा कडेन थंय रावन चुली फुकून फुकून इतले एक सिगरेटीचो कितले तरी सिगरेटींचो धूर जो आसा हो तेंच्या पोटान वचोन तांकां कॅन्सराचे दुयेंस जाताले. आनी इतले बारकायेन विचार करून उज्ज्वला स्कीम जी आसा ही काडली आसा. आनी आमच्या गोंयांतल्यान आमी अराउंड 1932 ही LPG गॅस कनेक्शन फ्री दिल्ली आसा. अशा पद्दतीन आमी जेन्ना पळयता वेगळे वेगळे स्किम्स खूब तरेचे स्किम्स महिलां खातीर काडले आहा. सुलभ शौचालया फ्री टॉयलेट दिल्ली गेल्ली आसा. हेतून आमी पळयता आसतना आमी कितें पळयता की सुलभ शौचालया स्कीम आमच्या खातीर हे कांयच न्हू कशें दिसतलें. पूण हेका एक नांव दिल्लें इज्जत घर म्हणून. इज्जत घर कित्याक खातीर तर आमी पळयताली की खंय तरी महिला भगिनी जी आसा हेंकां भायर खंयचे तरी हेतून तांकां दिसभर आपल्याचेर सोसून घेवन रावचें पडटालें आनी खंय तरी रातच्या वेळाचेर तांकां खंय तरी वयचें पडटालें. त्या वेळाचेर खंय तरी तेंचेर आघात जातालो आनी हेका लागून कितले तरी अशे सुलभ शौचालया हे आसा टॉयलेट फॅसिलिटी आसा ती फ्री दिल्ली गेल्ली आसा. ही कित्याक लागून तर ही महिला भगिनींचो विचार करून दिल्लो आसा. आनी अशा पद्दतीन जेन्ना बारकायेन प्रत्येक गोष्ट आसा ही सगळी बारकायेन आमची जेन्ना विचार केल्ली वयता ही महिला भगिनीं खातीर विचार केल्लो आसा. आज आमी पळयता की 33% आरक्षण हे महिलां खातीर दिल्ले आसा. आमी म्हणटा आसतना म्हणले 33% आरक्षण हे मुखार आसत. पण आतांच आमी पळयल्लें आसा की कशा पद्दतीन 33% आरक्षणाचे गोंयानच आमी एक ज्वलंत उदाहरण पळयलें ते 50% आरक्षण आसा. आनी ते बी जे 2 सीट आसा लोकसभेचे तेतूंतले एक महिलां खातीर रिजर्व करून आमी पळयल्लें आसा की एक सीट आमच्या महिलां खातीर दिल्ली आसा. अशा पद्दतीन म्हणल्यार आमचो जो भाजपा सरकार आसा हो बारकायेन महिलां खातीर विचार करता, महिलां खातीर जायते स्किम्स करता आनी मुखार जे आसा ते महिला किंवा आमची युवती आसत युवक आसत हेंच्या खातीरय काम करता आनी आमी हे पळयल्लें आसा. आयज खरेंच मोठ्या संख्येन आयज आमकां नॉर्थ गोवा आसत किंवा साऊथ गोवा आसत दोनी कडेन आमी विजीट जे आसा जे आमी आमचे कॅन्डिडेटांचे पळयल्ले आसा आनी 2 राउंड कंप्लीट जाल्ले आसा आनी हेतून आमकां भरघोस असो रिस्पॉन्स जो आसा हो प्रत्येक जाग्यार आमकां मेळिल्लो आसा. म्हणून हांव सगळ्यां कडेन मागता की आयज आमी ज्या पद्दतीन कोणीय जर आमकां म्हणल्यार आमचे मायंड जर कोणी तरी आमकां कितें तरी सांगून कितें तरी विचार आपले बदलवपाक सोदले जाल्यार पासून ते जावपाक शक्य ना. कारण आयज आमी पळयता डबल इंजीन सरकार जे आमचे गोंयांत आसा डबल इंजीन सरकारच्या मार्फत जे आमचे नॅशनलायज स्किमी आसा किंवा नॅशनलांतल्यान आमकां जो कितें फंड येता किंवा आमच्या गोंय पातळीचेर जे कितें आमचे डेव्हलपमेंट जाल्ले आसा कितले जरी तरी कोणी ऑपोजिशन येवन हांगासर कितले जर तर कोणाचे मायंड जर तर वेगळे करपाक केले जाल्यार ते जावंक शकना. भारतीय जनता पार्टीचोच विजय आसतलो. ते बरें करून नमस्कार. जसे सिद्धेशान सुरुवातेकूच म्हणले की भारतीय जनता पार्टी एक अत्यंत पॉझिटिव्ह एजेंडा घेऊन नरेंद्र मोदीजींचे फाटल्या 10 वर्सांक जाल्ले काम घेऊन लोकांपर्यंत वतली
पण हे म्हणटा आसतना खंय तरी विरोधकांनी जो अपप्रचार केला सुरू ताजेर म्हाका दिसता उत्तर दिवपाचें अत्यंत गरजेचें आसा. पयर तुमी पळयलें ते आझाद मैदानाचेर आसूं किंवा पत्रादेवी आसूं, ऑपोजिशन एकठांय येता आनी खंय तरी आमी डेमोक्रेसी वाचोवया म्हणटा. तर डेमोक्रेसी वाचोवया म्हणणारे हाणीच कसो डेमोक्रेसीचेर आघात केला ते म्हाका दिसता याद करप हें लोकांक म्हत्वाचें आसा. आज काँग्रेस पार्टी स्पेशली जेन्ना उलयता म्हणजे आज हांव परत येता म्हणजे सध्या तो नवो आशिल्ल्या कारणान कॅप्टन विराटो नवेच कॅन्डिडेट अनाउन्स जाला, तो खूब गजाली उलोवंक लागला आनी पयर ताणें पयल्याच भाशणान म्हणलें की खंय तरी एक मिनी एमर्जन्सी लागल्या काय कितें. अरे तूं जेन्ना मिनी एमर्जन्सी म्हणटा तेन्ना एमर्जन्सी कोणें लायिल्ली, एमर्जन्सी खंयच्या पक्षान आयिल्ली हाजो जाण विराटोक आसा काय हो म्हाका ताका पयलो प्रश्न आसा. दुसरो प्रश्न, देशाचे जे जेल केले म्हणजे पयर राजनाथ सिंगजीन म्हणलें की आपली आवय बरी नाशिल्ली, शी सबसिक्वेंटली डायड, पण आपल्याक एमर्जन्सी वेळा अरेस्ट जाल्ल्यामुळे आपल्याक जेलींतल्यान भायर वचपाक मेळना. ह्या परिस्थितीन आमच्या लिडरांनी डेमोक्रेसी वाचोवपा खातीर लढाई दिल्ली आसा आनी आज होच काँग्रेस आमकां डेमोक्रेसीचेर भाशणां दिता. आनीक जो मुद्दो म्हाका दिसता आमी विसरूंक लागल्या ते म्हणजे आर्टिकल 356 की खंयचे तरी कारण वापरप आनी स्टेट गव्हर्नमेंट डिसमीस करप. हे हाजो मिसयूज आमी गोंयानूय पळयला. पण म्हाका तुमकां एक याद करून दिवपाक जाय की बीजेपीच्या सरकारान काय 2014च्यान खंयचेच सरकार डिसमीस करूं ना. जाल्यार आर्टिकल 356 वापर काँग्रेसीन कितल्या फावटी केला काय? द आन्सर इज 90 फावटी आर्टिकल 356 वापरून स्टेट गव्हर्नमेंट डिसमीस केल्या. 50 फावटी फक्त म्हणजे एका मनशान 50 फावटी जर केल्या तर इंदिरा गांधीन 50 फावटी गव्हर्नमेंट डिसमीस केल्ली आणि 40 वेळा आज जे रिजनल पार्टीज सगळे एकठांय जावन लेट अस सेव्ह फेडरल स्ट्रक्चर ऑफ द कंट्री म्हणटा, 40 रिजनल पार्टीची सरकारां ह्या काँग्रेसीन 356 लावन आणि हे करचे. तो मागीर अमित पाटकर आसूं, विरियाटो आसूं किंवा तांचो जो 30 वर्सां पयलीं आपूण लॉ मिनिस्टर आशिल्लो थंयच अडकल्या, ताजी कॅसेट थंयच अडकल्या. ताच्या मागीर 4 इलेक्शनां आहलो पण तो तरी हांव लॉ मिनिस्टर आशिल्लो. म्हणजे खंय तरी तो आतां फक्त इतलें सांगपाचो उरला की देशाक स्वातंत्र्य आपल्या खातीर मेळ्ळें, कारण ताणें प्रधानमंत्री कॅन्डिडेटूय म्हणून सांगलो आपूण. तर हे सगळें सांगता आसतना म्हाका दिसता रमाकांत गलबान यूज ऑफ आर्टिकल 356 हाजेरूय आमकां एकदां सांगचें. आज ज्युडिशरीचेर आघात म्हणटा. अरे हे जेन्ना आमी आपाचे जेन्ना केसी जाल्यो तुमी गोंयांत पळयलो आसतलें म्हणजे वाल्मिकी नायका सारको त्या जजाची हिस्ट्री म्हणटा, शी इज कॉम्प्रोमाइज म्हणटा आनी खंयचो जजमेंट म्हणटा. त्या वाल्मिकीन म्हणजे म्हाका दिसता वाल्मिकी नायकान पयली एक गजाल सांगपाक जाय की अजमल कसाबाची मर्सी पिटिशन जांणी सायन केल्ली तातूंतलो गोंयचो वाल्मिकी नायक हो सेम काय म्हणून. तर म्हाका दिसता लोकांनी जेन्ना डेमोक्रेसीचेर उलयता तेन्ना पयलीं खंय तरी आपल्या कडेन पळोवपाची गरज आसा. म्हणजे आमी कोंकणीन आमकां भुरगेपणांत सांगताले पळया की तूं जेन्ना कोणा कडेन एक बोट दाखयता 4 बोटां आपल्या कडेन पळयता. ज्युडिशरीचेर येतना 1973 3 सुप्रीम कोर्टाचे जजीस बायपास करून, कित्या खातीर तर रायबरेली जेन्ना वर्डिक्ट अगेन्स्ट दिलो इंदिरा गांधीच्या, सगळ्यांक बायपास करून A.N. रॉय हाका चीफ जस्टीस केल्लो. 2014च्यान म्हाका एक इन्स्टन्स दाखया जंय सुप्रीम कोर्टान केल्ले रेकमेंडेशन चीफ जस्टीस म्हणून करूना. तर हे ज्युडिशरी आनी डेमोक्रेसीचेर जे आमकां भाशणां दिता तेन्ना म्हाका दिसता काँग्रेसीन थोडो विचार करपाक जाय. आज आमी पळयता की ते म्हणटात की देर विल बी वायलन्स. 100 पेक्षा चड कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे शहीद झाले केरळान. 300 पेक्षा चड लोकांक तांणी परमनंटली डिसेबल्ड करून सोडले. आणि ह्या वायलन्स प्रोन जे सरकार आसा, पार्टी आसा, ती आज खंय आसा? ती एनडीएन आसा काय? जाल्यार हे सगळे UDF आणि LDF जे तांणी केला ती लेफ्ट पार्टी हे इंडी अलायन्सार आसा आणि तांणी आमकां भाशणां दितात. शेकड्यांनी आमचे म्हणजे हांव म्हणटा ते म्हणजे शहीद सुद्धा नाही, तांची कत्तल केली गेली बंगालात आमच्या कार्यकर्त्यांचे. तुम्ही पळयले बूथ कॅप्चर जावपाक लागले. कोण कॅन्डिडेट अनाउन्स जालो ताका मारप हे वेस्ट बंगालात घडटा, ममताच्या सरकारान घडटा. ती आज खंय आसा काय म्हणून? ती इंडी अलायन्सान आसा. अरे आमी म्हणटा भाजपाच्या कार्यकर्त्यांक मार पडटा.
ईडीक मारले, ईडी सोड एनआयएक मारले, एनआयएची टीम जेन्ना केली तांचेर अटॅक जालो, तर लॉ अँड ऑर्डर खंय आसा? हे जर काँग्रेस आशिल्ली न्हय, परत 356 आर्टिकल इन्वोक करून ममताक डिसमिस करपाची. आज डेमोक्रेसीचेर आशिल्लो विश्वास, ज्युडिशियरीचेर आशिल्लो विश्वास आणि मेन म्हणजे बंगालच्या जनतेचेर आशिल्ल्या विश्वासा खातीर भारतीय जनता पार्टी आर्टिकल 356 इन्वोक करिना. तर म्हाका दिसता बीजेपी इतली डेमोक्रेटीक पार्टी ना आणि हाजो विसर काँग्रेसीक पडचो न्हय आणि काँग्रेसीन दिशाभूल करची न्हय. आनीक म्हाका गजाल विचारूंक जाय, म्हणजे आज आनीक जो एजेंडा तांणी तयार केला की खंय तरी काँग्रेसीचेर किंवा खंय तरी ऑपोजिशनाचेर एक व्हडलो घालो घालतात, सेंट्रल एजन्सी वापरतात आणि सेंट्रल एजन्सीचो मिसयूज जाता. आता पयर आझाद मैदानाचेर जी एक नौटंकीच म्हणूं येता ताका, हे जे सगळे अलायन्स पार्टनर एकठांय जावन केजरीवालाचेर कसो अत्याचार बीजेपीन केला हे सांगपा खातीर ते एकठांय आयिल्ले. केजरीवालाच्या लिकर स्कॅमाचेर केस घालपी पहिली पार्टी खंयची? ती केस घालपी पार्टी आशिल्ली काँग्रेस. तांणी एलेज केल्ले. तर तुमच्या केसीचेर जर आमी एक्शन घेता जाल्यार हाका विक्टिमायझेशन म्हणप किंवा विंडिक्टिव्हनेस म्हणप हे म्हाका दिसता चुकीचें आसा. आनीक फुडें वता, म्हणजे हांवें फाटीं तुमचे कडेन इंटरॅक्ट करतना सांगिल्लें, पण हांवें जशें म्हणलें जेन्ना ते परत परत फाटीं उलयता आमकां जनतेक परत परत याद करून दिवची पडटली. आज ते म्हणटा तो हेमंत सोरेन जेलीन कित्याक आसा आनी कोण आसा जेलीन. तर म्हाका दिसता लालू प्रसाद यादव केन्ना जेलीन गेलो? 1997 गेलो. तेन्ना बीजेपी आशिल्ली नाशिल्ली. 2014 पयलीं हे हेमंत सोरेनाचो बापूय शिबू सोरेन जो ते झारखंड मुक्ती मोर्चाचो सीएम आशिल्लो तो 2006 जेलीन गेलो. तो 2014 मागीर गेलो काय? डीएमके लिडर ए राजा आणि आज जे तांच्या इंडी अलायन्साचो जो मुख्यमंत्री आसा डीएमकेचो स्टॅलिन, ताची भयण कनिमोई ही 2011 जेलीन गेली. तर म्हाका दिसता तांणी स्वताचेरूच विचारूंक जाय की हे तांणी केल्लो तो विंडिक्टिव्हनेस काय? दुसरे तांचे इतली नामुष्की आयिल्ली काँग्रेसीचेर. तुमी आज पळया गेल्या 10 वर्सां मोदीजींचो प्रायम मिनिस्टर म्हणून टर्म आसत किंवा ताज्या पयलीं आशिल्लो तांचो टर्म एज चीफ मिनिस्टर, एक स्कॅमाचें एलिगेशन ना. काँग्रेसीची अशी दुर्दशा जाल्ली की कोर्टान सांगलें म्हणून सुरेश कलमाडी 2010 जेलीन गेलो. काँग्रेसीचो खासदार जो कॉमनवेल्थ गेम्सा खातीर जेलीन गेलो. मागीर मुलायम सिंग यादव हो डिसप्रपोर्शनेट एसेट केसीन. हांव परत तुमकां ही तीच नांवां घेता जे सगळ्यो पार्ट्यो आज इंडिया अलायन्सान आसा. 2007 मुलायम सिंग यादव जो जेलीन गेल्लो ते विक्टिमायझेशन आशिल्लें काय? तशेंच म्हणजे काँग्रेसीची लाचारी नामुष्की पळय आज ते आमकां गजाली सांगता. हायकोर्टान फोर्स करून तांकां एक केस करपाक लायली ऑन नॅशनल हेराल्ड आणि ती केस आशिल्ली राहुल गांधी आणि सोनिया गांधीचेर. तर आज जेन्ना ते म्हणटा की ते बेलीर भायर आसा आणि आमी विक्टिमायज करता म्हणून ती केस घाल्ली काँग्रेसीच्या सरकारा वेळार. आणि ती कितें काँग्रेसीचे जे हे आसा ते कितें खंयचेय जागे जाले म्हणून न्हय, तर कोर्टान तांकां फोर्स केले. तर म्हाका दिसता हांव तुमच्या मार्फत जनतेकूय एक अपील करूंक सोदता की हे तुमची जे दिशाभूल करता तेन्ना आमी सत्याचो आमकां विसर पडचो न्हय. म्हणजे काँग्रेसीचे लिस्ट तर तुम्ही पळया, कॉमनवेल्थ गेम्साचो स्कॅम, कोलाचो स्कॅम, 2G 3Gचो स्कॅम, ऑगस्टा वेस्टँडाचो स्कॅम. अरे ताणी म्हणजे लालून जसो चारो सोडलो ना आणि रायस शुगर कांयच सोडली ना. म्हणजे देशाच्या डिफेन्साचेर ऑगस्टा वेस्टँड आसूं किंवा जी सबमरीन डील्स आशिल्ली ताचेर सुद्धा स्कॅमा केली. आणि अशा काँग्रेसीन म्हाका दिसता जर एक्शन घेतले म्हणून विक्टिमायझेशन म्हणप काय जाल्यार म्हाका दिसता हो एक व्हडलो प्रश्न आसा. आज काँग्रेस आणि इंडी अलायन्स हे परिवाराक वाचोवपाक लागल्यात. म्हणजे आता तुम्ही पळया आपण ते म्हणटाले की परिवारवाद ना. अरविंद केजरीवाल जेलीन गेलो जाल्यार तुम्ही पळयता जाल्यार कोणाकूच न्हय तर ताची बायल थंय येवन आतां प्रकट जाली आणि ती प्रत्येक हाका उत्तर दिता. तर परिवारवादी ह्यो सगळ्यो पार्टी आसा आणि ते परिवार वाचोवपाक आज भायर सरल्या, देश वाचोवपाक न्हय. हे हांव तुमकां एक म्हणजे तुमच्या मार्फत जनतेक परत सांगूंक सोदता. आज तुम्ही पळयशात केजरीवालाच्या अरेस्टाची केस. म्हणजे उलयता आसतना ते खूब उलयतात की आमी हे आसा. एकूच माझो प्रश्न आसा, तुम्ही ऑपोजिशनार आसा म्हणजे तुमकां खंय तरी लायसन्स आसा काय म्हणून की तुम्ही जाय तो फ्रॉड करा आणि आमी एक्शन घेतले आमी विक्टिमायझेशन रडटले म्हणून. जर तुमकां न्याय वेवस्थेचेर विश्वास आसा
जाल्यार केजरीवालाची बेल ऑर्डर म्हणजे सिसोडियाच्या बेल ऑर्डरीचेर तर सगळें क्लियर जाता, पण हांव तितलो पयस सुद्दां वचना. हांव फक्त येता तो केजरीवालाच्या बेल ऑर्डरीचेर जो 103 पेजीचो जजमेंट आसा ताजेर ती जज म्हणटा की जस्टिस स्वर्णकांत शर्मा ऑब्झर्व्ड that material placed on record before the court showed that Kejriwal had allegedly conspired with other persons and he was involved in the formulation of liquor policy. आणि हाज्या परस एक म्हणजे डॅमनिंग असो ताजेर जो कमेंट आसा आणि तो म्हणटा तो केजरीवाल इज allegedly involved in the offense of money laundering in 2 capacities. Firstly, in his capacity as he was involved in the formulation of the excise policy and in demanding kickbacks. Secondly, in his capacity as the national convener of the Aam Aadmi Party as per section 71 of PMLA, which is the Prevention of Money Laundering Act, for use of proceeds of crime worth rupees 45 crore in AAP's election campaign in 2022 Goa elections. अमित पालेकर असू, वाल्मिकी नायक असू किंवा वेन्सी विएगस हांचे सगळ्यांचे कॅम्पेन ह्या सोऱ्याच्या पैशांनी फंड जाल्ले अशें कोर्ट म्हणटा. आणि म्हाका दिसता तो वास लिपोवपा खातीर ते खंय जे बसतात आझाद मैदानाचेर ते यू कॅन फूल युअर सेल्फ, यू कॅनॉट फूल द पीपल ऑफ गोवा. आणि जशें सिद्धेशान येदोळ म्हणलें की 94% ऑफ गोवन्स, कारण तांचे लॉजिक वापरता. इन डेमोक्रेसी वी गो बाय who gets absolute majority जी बीजेपी कडे आशिल्ली. But since Wenzi wants to be a statistician, mathematician, he cannot be a magician कारण 94% of Goa rejected them. हे उलयता आसतना म्हाका आनीक एक सांगपाक जाय की जेन्ना संजय सिंगाक बेल दिली येदो बोवाळ आम आदमी पार्टीन केलो एज इफ की जालें म्हणजे सगळ्यांक क्लीन चिट दिली कोर्टान, तर he was neither discharged from the allegations nor he was acquitted. He is still an accused. आणि इतली म्हणजे तांकां आमी म्हणटा पळय ज्युडिशरीचेर आपले इतलो रिस्पेक्ट म्हणून सांगणारे हे आम आदमी पार्टीचे सगळे लीडर. संजय सिंगाच्या बेलाचे पयले कंडिशन आशिल्ले दॅट ही विल नॉट स्पीक टू द मिडिया अबाउट द केस. आणि ताणें पयले काम केले ते येवन प्रेस कॉन्फरन्स घेतले. कित्याक जाल्यार तांकां आपल्या लिडरांक आनी क्लॅनाक वाचोवंक जाय. आणि म्हाका दिसता ह्यो गजाली आसा ते दाखयता की तांचे डेमोक्रेसीचेर आशिल्लो विश्वास. आमी गोंयच्या पॉलिटिक्साचेर जेन्ना उलयता हांवें येदोळ कलब बाबाचो उल्लेख केलोच आनी सिद्धेशांनी विचारले की तुमचे जर इतले लिडर फिक्स्ड आशिल्ले जाल्यार तुमकां 13व्या 14व्या लिस्टा पर्यंत कित्याक रावचें पडलें? 14व्या आनी 15व्या म्हाका दिसता. दुसरो प्रश्न आसा ते आमचे कडेन एक लॉयल्टी एक ताणी एक इशू काडिल्लो. आज काँग्रेसीन अकस्मात लॉयल्टीचेर उलोवप बंद केला कारण तांचे आशिल्ले दोनूय कॅन्डिडेट हे म्हाका दिसता लॉयल्टी कशी दवरूंक शकना हाचेर एक उदाहरण आसा. म्हणजे आनीक म्हणजे की सिमिलॅरिटी बिटवीन बोथ कॅन्डिडेट्स इज ओन्ली वन की खलपान बँक बुडयली आणि विरियटोन आपली पार्टी बुडयली. म्हणजे जो मनीस नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत आपूण कसो एकनिश्ठ आसा, आपले विचार कशे एमजी कडेन पडटा हे सांगतालो, तो मनीस डिसेंबरान प्रियंका गांधी यांना बरोबर काँग्रेस जॉईन जाता. ताका काँग्रेसूच खबर ना, तो एक एक्टिव्हिजमान उलयता. जशें मॅडमीन सांगलें तो म्हणटा हे जे म्युझिक फेस्टिवल्स आसा ते विदाउट ड्रग्स जायना, ते म्युझिक फेस्टिवल्स हाडले काँग्रेसीन. एव्हरी इयर परमिशनां तांकां दिली काँग्रेसीन, तर फेस्टिवल हाडले कित्याक? आणि तो प्रत्येक गजाल उलयता. तशेंच आमचो बाब रमाकांत खलप जशें हांवें तुमकां सांगलें तो वचून त्या लॉ मिनिस्टराचेर अडकला जे 30 वर्सां पयलीं आशिल्लें. तो आज पर्यंत काँग्रेसीचो तो सिनियर लिडर जो म्हणटा काँग्रेसीच्या टिकेटीचेर रमाकांत खलप एकूयदा जिखूना. तो 1998 एमजीपीचेर हरलो इलेक्शन, तो 99 काँग्रेसीचेर लोकसभा हरलो, तो 2002 काँग्रेसीचेर असेंब्ली हरलो, 2007 परत हरलो. जो मनीस स्वता हरता तो आपले 4 आमदार हाडले म्हणून असली जेन्ना हास्य खंय तरी न्हय म्हाका दिसता रमाकांत खलप हॅज टू सिट बॅक आनी इंट्रोस्पेक्ट की आपले खरेच कंट्रिब्युशन कितले. 1 वर्स आनी 2 म्हयन्याचो म्हाका दिसता तो मंत्री आशिल्लो आणि ही वॉन्ट्स टू कंपेअर हिमसेल्फ
टू अ पर्सन हू हॅज स्पेंड 25 years एज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे हांव हाडपयचो जे त्या पंच मेंबरा पासून केल्ली भावून सुरवात आमदार हांव तातूंत सुद्दां वचना, तर खंय तरी आपलो अनुभव म्हणटा तो 30 वर्सां विदाउट इलेक्टेड कॅपॅसिटीन आसा. म्हाका दिसता हाजो विसर तांकां पडचो न्हय. दुसरे हांव परत एकदा काँग्रेसीक अपील करता की विरियटो आसत किंवा खलप आसत, क्रिटिसिझम करप सोंपें. आपले विजन दियात, आपलो विचार कितें आसा तो सांगा. आणि काँग्रेसीन जी मेन विचार करपाक जाय, ताणी आमकां सांगलें की जेन्नाच्यान तिकेट अनाउन्स जाल्या काही लोक नाराज आसा. आज तुम्ही पळयता नॉर्थ गोवान आसूं, साऊथ गोवान आसूं, आमचे कार्यकर्ते आसूं, आमचे प्रोबेबल कॅन्डिडेट आसूं, सगळे म्हणजे कामाक आसा. म्हणजे आज हांव तुमकां सांगता थोडे जे प्रोबेबल सुद्धा आशिल्ले ते आज प्रेस कॉन्फरन्साक येवंक शकूना, कारण ते आपल्या हातून 15 प्रमुखांच्यो बैठको लायल्या. आणि ही बीजेपी काँग्रेस कितें करता, काँग्रेसीचे स्पोक्सपर्सन जे आशिल्ले जे थंय डेली प्रेस कॉन्फरन्स घेवन हाका ते विचार ते गायब जाल्या. काल सुद्धा पहिल्या 2-3 डिबेट्स आशिल्ल्यो, स्पेसिफिक स्पोक्सपर्सन्स आर मिसिंग. विजय विखेन कितें सांगलें हें म्हाका दिसता तुमकां सगळ्यांक खबर आहा. तो म्हणटा आणि ताज्या परस एल्विस म्हणटा आज जी काँग्रेसीची स्टेटीन लिडरशीप आसा ती फुडें आसतली काय ना हे तो सांगता. आनी ते म्हणटा पॉसिबली दे वील मूव आउट आनी शेवटाक पार्टी आमकां चलोवची पडटली. तर ही परिस्थिती आज काँग्रेसीची असताना काँग्रेसीन आमकां सांगचें न्हय. श्रीपाद भाऊ 1200 प्रोजेक्ट MP लॅडाच्या अंडर घेतले, तातूंतले 1100 प्रोजेक्ट कंप्लीट जाल्या, 100 आर इन द फायनल स्टेज. म्हाका कळपाक एक प्रश्न विचारूंक जाय, म्हणजे जशें भाऊन सांगलें ताणी त्या बँक डेपोजिटरा बरोबर डिबेट करची, पण ताणी अनेक प्रश्नाचे उत्तर दिवची की ते 5-2 मिनटां खातीर लॉ मिनिस्टर म्हणून आशिल्ले ते विसरून ताणी आपलो MP असताना MP लेडार कितले फंड्स दिले हे सांगचे. इफ माय रिकॉर्ड्स आर नॉट रॉंग आय थिंक हे स्पेंड 0. आणि हाचे उत्तर ताणें नॉर्थ गोवाच्या लोकांक दिवचे पडटले. आणि तुम्ही साऊथ गोवान पळयले जाल्यार फ्रांसीस सार्दिन हाणी आपूण कॅम्पेन करचो ना म्हणून अनाउन्स केले. रमाकांत कलप तिकेट मेळच्या पयलीं आपल्याक तिकेट मेळना जाल्यार आपूण श्रीपाद भाऊ वोट करतलो. तर म्हाका दिसता काँग्रेसीन एक लॉयल्टीचो चेक स्वताचेर करपाक जाय. आणि हांव इतलेंच सांगूंक सोदता की तुमी लोकांची दिशाभूल करपाचो जरी प्रयत्न केलो जाल्यार सुद्धा ते आम आदमी पक्षान केल्ले स्कॅम आसत किंवा कलपान बुडयल्ली बँक आसत किंवा ताणी डेमोक्रेसीचेर केल्ले आघात आनी 7 मे पर्यंत प्रत्येक गोंयकारापर्यंत ही काँग्रेसीची काळी कर्तृत्वां आमी लोकां पर्यंत व्हरतले. आणि डेमोक्रेसी आणि देश जर वाचोवपाक जाय जाल्यार आज काळाची गरज आसा की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमकां 3rd टर्म मेळपाक जाय. आणि अब की बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार आमकां घडोवंक जाय. ताज्या खातीर प्रत्येक गोंयकाराचे कडेन हांव मागता की त्या 400 सिटांनी 2 सिटां गोंयची आसुनी. थँक्यू. तुमकां कितें प्रश्न आसा जाल्यार विचारचे. आणि एल्विस गोमसान स्टेटमेंट करता आसतना आरोप केलो की हे काँग्रेसचे कॅन्डिडेट फिक्स करता आसतना प्रचार करताना BJP कडेन फिक्सिंग केला म्हणून. BJP कडेन फिक्सिंग जाला म्हणून असले बिग कॅन्डिडेट दवरल्या असो त्यांचो आरोप आसा. नाही, काँग्रेस आमकां सांगा तशें आमचो एक म्हणजे पॉझिटिव्ह कॅम्पेन. आणि आमी पयलीं सांगिल्लें की आमी वतना आमच्या मेसेजीचेर वता काँग्रेसीचे कॅन्डिडेट कोण आसतले. म्हाका दिसता वॉज इररिस्पेक्टीव म्हणजे तुम्ही पळया भाऊच्या विरोधात कितलेशेच कॅन्डिडेट बदलले. भाऊ कंटिन्युअसली 5 टर्म जिखत आला, त्यामुळे ह्या हातून वचपाची गरजूच ना. आज तुम्ही जर पळयले जाल्यार आमकां आज ते 10-12 जाणांचे अलायन्स घेऊन नाचतात. आज भारतीय जनता पार्टी ही स्वबळाचेर आणि गोंयान आमचे जे ऑलरेडी अलायन्सान आसा 2022च्यान तांच्या बरोबर आसा. तर म्हाका दिसता हे एल्विस गोम्स इज फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही वॉज नॉट गिवन अ तिकेट. आणि ताणे बीजेपीचेर केल्यार पळय आरोप ताच्या परस काँग्रेसीचेर जे केल्या तो म्हणटा तर लोकल लिडरशीप हॅज फेल्ड. आणि म्हाका दिसता तो मुद्दो म्हज्या खातीर म्हत्वाचो. इतले दीस प्रेस कॉन्फरन्स जाताली BJPची ती पॉझिटिव्ह काम सांगपाचें. आयज फर्स्ट टायम ही प्रेस कॉन्फरन्स पळयता ही निगेटिव्ह सांगतात काँग्रेसच्या विरोधात. आता BJPचो प्रचार असो निगेटिव्ह आसतलो काय कितें आता पासून? बीजेपीचो प्रचार हो एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह आसतलो. इनफॅक्ट अवर नेक्स्ट प्रेस कॉन्फरन्स विल बी ऑन अ 100-page डॉक्युमेंट जो आम्ही तयार केला की डेमोक्रेसी आणि हे वाचोवपाक आम्ही कितें केला,
इन्फ्रास्ट्रक्चर वाडोवपाक आमी कितें केलां, बॉर्डर रोड्स सेफगार्ड करपाक आमच्या फॉरेन पॉलिसीन इंडियनांचो मान कसो वाडयला, किंवा आमचे जे भारतीय देशा भायर आसता तांकां हेल्प करपाचो, तर एक पॉझिटिव्ह हे करतले. पण फक्त जाता कितें, देर इज अ सेयिंग इन इंग्लीश की अ लाय रिपीटेड ओवर अ पिरियड ऑफ टायम बिकम्स ट्रूथ म्हणून. तर हे जे तांणी जे नाटकां चलयल्या, आझाद मैदान आसूं किंवा काल म्हाका सांगा, तुम्ही बीजेपीक बदनाम करूंक सोदतात करा, पीएमांक गाळी मारता, सीएमांक गाळी मारता, मारा. What do you mean when you say कि Goa has become the rape capital of India, murder capital of India, drug capital of India? त्या विरियट ऑफ लस आसा, आपल्याक स्वताक एक्टिव्हिस्ट म्हणटा, गोंयचो मोग आसा म्हणटा, तो कितें आमच्या भयणीक भेटवून घालूंक सोदता काय आमच्या गोंयचें नांव घाण करूंक सोदता? तांणी राजकारण करचें, पण तांच्या जे तांचे आरोप आसा ते म्हाका दिसता फोडून काडपाचो ही आमची प्रायमरी ड्युटी आसा. आणि म्हणून हे प्रेस कॉन्फरन्स. बट अवर कॅम्पेन रिमेन्स पॉझिटिव्ह आणि विल ऑलवेज बी पॉझिटिव्ह. दुसरी कथा म्हटलं की एक भंडारी समाज एक मेन मुद्दो लास्ट असेंब्ली असेल इलेक्शनाक असला, आता ऑपोजिशनाकडे भंडारी समाजाचो एक वेळोवेळी उल्लेख केला, तर तुम्ही कशी पळयता? आज गोंयान आणि स्पेशली उत्तर गोंयान भंडारी समाज हो मोठ्या संख्येन आसा. जवळजवळ 35% आमी म्हणटात. वोटिंग पॉप्युलेशन जे आसा ते 35% आसा. आणि हे सगळें असल्या कारणान प्रत्येकाक दिसता आसा की समाजाच्या हेचेर जर आमी हे केलो जाल्यार तो समाज आपल्या वांगडा रावतलो काय कितें. पण आज हांवें जशें हेच्या पयलीं उल्लेख केलो की आमी युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हाचेर फोकस करून फुडें वता. आणि ह्या सगळे समाज सबका साथ सबका विकास ह्या धर्तेचेर आमी फुडें सरला. जशें आमी म्हणलें की आमी पॉझिटिव्हली फुडें वता, पॉझिटिव्ह अजेंडा घेवन फुडें वता. आनी त्या हातूंतल्यान सगळ्या समाजाक इक्वल हाचेर तांचो विकास जावचो. हांव भंडारी समाजांतल्यान येता, म्हाका म्हज्या समाजाचो अभिमान आसा. पूण हें सगळें करता आसतना, हें म्हणटा आसतना हांव दुसऱ्या समाजाक नेगेटिव्ह हितून पळोवचो ना. कारण जेन्ना आमी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून फुडें सरता तेन्ना ह्या राज्यांतल्या किंवा ह्या देशांतल्या प्रत्येक समाजाच्या मनशांनी आमकां फुडें काडिल्ले आसता आणि त्यांचो विकास जावचो, तांचे बरें जावचें हेच आमी तकलेन घेवन फुडें सरता आणि हे भारतीय जनता पक्षाची शिकवण आसा. When candidates were announced, former minister Alina Sardana had joined Congress. They had said BJP workers will join Congress due to their service. What is your reaction to it? ती म्हणतात की आपल्याक आम आदमी पार्टीकडे प्रॉब्लेम आसा and she has gone and joined the India Alliance partner of Congress. As far as Madam Alina Sardana is concerned, and I speak about her with a lot of respect because of the contribution Mr. Madani Sardana did. I mean, the way he stood behind Mr. Parrikar, I don't think we have forgotten. And that was the reason she was made a minister. She got elected unanimously. She won twice as a MLA. And despite of that, if she believed, and she had a problem with BJP, she went to AAP. Today she says she has a problem with this. So let us see which party she joins next. सिद्धेश, जसं आम्ही नॉर्थ गोवाचा प्रचार पळयता, ते दिसा RGPचो कॅन्डिडेट आसा मनोज परब, हेणी अशें स्टेटमेंट केलें पेडण्यान की पेडण्याचे लोक श्रीपाद भाऊक क्वेश्चन करता ओवर जॉब्स इन आयुष हॉस्पिटल एंड मोपा एअरपोर्ट. हेचेर कशें पळयता? काही गोष्टी आम्ही एक विचार करचो पडटलो. कारण आताच म्हणजे आयुष हॉस्पिटल ओपन जाल्ल्याक काही थोडोसो टाइम जाला आणि ह्यो सगळ्यो ज्यो गोष्टी आसात, जॉब्स आसत किंवा अन्य त्याच्या रिलेटेड आणि कितें गोष्टी आसत, मोपा एअरपोर्ट आसत किंवा खंयचोय प्रकल्प आसत फॉर दॅट मॅटर, सेट जावपाक थोडो टाइम लागता. ह्या सगळ्यो गोष्टी एड्रेस जावपाक थोडो टाइम लागता. आणि जशें हेच्या पयलीं सुद्दां म्हणलां की आयुष हॉस्पिटलाच्या बाबतींत एक एग्रीमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि आयुष मिनिस्ट्रीच्या मदीं जाल्लो आसा. तातूंत 80% जॉब्स जे आसा ते गोवन्सांक लोकल्स जे आसा तांकां मेळपाक जाय, हें लिखीत आसा आनी त्या प्रमाणे तें जातलें. हातून मात्तूय दुबाव ना आनी हाजेर आमी फुल्ली ताजेर आमकां गोंयच्या सरकाराचेर आनी केंद्र सरकाराचेर आमकां विश्वास आसा आनी तें नक्कीच जातलें. इतलेंच हांव सांगपाक सोदतां. आनी जशें हाजे पयलीं सुद्दां म्हणलें की
आम्ही पॉझिटिव्ह अजेंडा घेऊन पुढे सरला. आज इंडिया अलायन्स आसत किंवा काँग्रेस आसत हांचे नेगेटिव्ह खूप आसा, खूप उलोवपाक आसा, आमी खूप उलोवपाक शकता. पण भारतीय जनता पक्षाचे सरकार, गोयचे सरकार आसत किंवा केंद्र सरकार आसत हांचे इतले पॉझिटिव्ह आणि इतली बरी कामां आसात तेच मांडपाक आमकां टायम कमी पडटा. सो म्हाका अशें दिसता की तांचे नेगेटिव्ह उलोवन आमी आमची कॅम्पेन खराब करच्या पेक्षा आमचे पॉझिटिव्ह सांगून आमी लोकांकडे वचचे चड बरें अशें थँक्यू. एक प्रश्न आसा तो म्हणजे तुम्ही वास्कोचे रिपीटेर उलयल्यात एज अ महिला म्हणून, पूण तुमच्या सायडीचो काय स्टेटमेंट येवंक नाका. जेणे वास्को रेप केस जाला. म्हाका दिसता एक्यूज जे आसा तांकां 2 जाणांक बिहारचे आसा तांकां धरिल्ले आसा. ऑलमोस्ट आम्ही पहिले आसा की तेजेर ऑलमोस्ट इन्व्हेस्टिगेशन चालू आसा आणि ऑलमोस्ट 2 जाणांक धरले आसा. तेजेर इन्व्हेस्टिगेशन चालू आसा आनी ताचेर कडक कारवाई जातली आनी जावपाक जाय. धन्यवाद.